नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी हरिपाठातला पहिला अभंग, याचा रसास्वाद आपण मागच्या भागात पण घेतला, त्याच्याही मागच्या भागात घेतला आणि हे रसास्वादन चालूच आहे. आणि हे रसास्वाद देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन परब. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. ओम शांती. इंजेक्शन न देता यावेळेला तुम्ही काय केलं आहे, सगळ्यांना रसस्वाद करताय, रसपान करताय. आणि त्याच्यात मला खूपच सुंदर एक 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 मी पण चिंतन जेव्हा करतो एपिसोड झाल्यानंतर, तेव्हा मी पुन्हा पहिला पाढे 55 म्हणतो ना आपण, तसा पहिला याच्यात मला पहिल्यांदा प्रश्न आला की देवाची ये द्वारी, देव हा शब्द वापरला गेला. देव आणि देवता याच्यात देव अभिप्रेत, देव जो आहे तो देवता म्हणून अभिप्रेत आहे का अजून काही आहे? खूप छान प्रश्न आहे हा. आणि ह्याच्यावर भरपूर लोकांनी भरपूर काही छान चिंतन करून ठेवलेलं आहे. दोन प्रकारचे लोक असतात. आपण पुन्हा मागच्या काही एपिसोड्समध्ये जाऊया की आपण पाहिलं होतं की आमच्यासारखे जे लोक असतात, जे युजली लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतात, तर्काने विचार करणारे किंवा रॅशनल असतात, आणि एक असतात जे तर्क न वापरता जास्त भावना, हार्टवाले असतात, आणि एक हेडवाले असतात. तर भक्ती मार्गामध्ये किंवा आपण भगवद्गीतेमध्ये जे पाहिलं की जे साधना मार्ग सांगितलेले आहेत, जे तुमच्या व्यक्तित्वाप्रमाणे सांगितलेले आहेत, ठीक आहे, सर्वसाधारणपणे दोन शब्द जे वापरतात ते म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार. आता जे दिसतच नाही त्याला पाहण्याचा प्रयत्न करणं किंवा अनुभव करणं हे सर्वसामान्य माणसाला कठीण आहे. जे दिसतं आहे त्याला ॲक्सेप्ट करणं आणि मानणं फार सोपं आहे, ठीक आहे. त्यामुळे हे जे दोन प्रकारचे लोक असतात त्यांच्यासाठी हा शब्द जो आहे देव, हे वेगवेगळ्या प्रकारची फाईल आपल्या आतमध्ये उघडू शकतात. संपूर्ण भारतामध्ये जे हिंदू धर्माचे लोक आहेत ते परमात्मा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर श्री विष्णू किंवा श्री नारायण किंवा कृष्ण, इष्टदेव येतो, इष्टदेव हे चित्र येतं डोळ्यासमोर. आणि काही लोक आहेत त्यांच्यासमोर ज्योती येते, लाईट, निराकार. मग त्याला वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. काही जण त्याला ब्रह्म हा शब्द वापरतात आणि वेगवेगळे शब्द आहे. मला शब्दात जायचं नाही आहे, मी इथे बेसिकमध्ये येतो आहे की दोन प्रकारचे लोक नेहमी होते, आहे आणि राहणार आहेत. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तर इथे मी असं म्हणेन की तुमची सुरुवातीची श्रद्धा काय आहे ते तुम्ही पहा, ठीक आहे. तर सुरुवातीची श्रद्धा असं म्हणतात की तुम्ही जे काय देता, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो 9व्या अध्यायात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तर तुम्ही अतिशय प्रेमाने त्या परमात्म्याला एक पान जरी दिलं, फूल दिलं, जल दिलं किंवा फल दिलं तर तो स्वीकार अल्टिमेटली त्याच्याकडे पोचतं. बरोबर. तर माझ्याकडे किंवा आमच्याकडे असे भरपूर लोक येतात की कोणत्या देवाला आठवायचं, की आपले एवढे देव आहेत तर कोणता देव मुख्य आहे, त्याचं चीफ कोण आहे. तर अल्टिमेटली हे वाया तिकडेच जातात. तर जेव्हा देव हा शब्द वापरतात इथे, तर मला असं वाटतं की जो संस्कृत शब्द आहेत भरपूर ते फार चांगले आहेत. की देव हा अर्धा शब्द आहे, तो खरा शब्द आहे देव आत्मा आहे आणि परमात्मा आहे, ठीक आहे ना. तर मी इथे देव आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये फरक करू इच्छितो. कारण जसं आपण पाहतो की आपल्याला जर धन पाहिजे असेल तर आपण कोणाकडे जातो? लक्ष्मीकडे जातो ना, कारण लक्ष्मी ही धनाची देवी आहे. जर आपल्याला ज्ञान पाहिजे असेल तर आपण कोणाकडे जातो? सरस्वतीकडे जातो, की सरस्वती ज्ञानाची देवी आहे.
पण त्या सरस्वतीला पण ज्ञान देणारा कोण आहे हे आपण विचार केला पाहिजे, की जे सर्व देव आत्म्यांचा जो पिता आहे तो कोण आहे. मेन सोर्स. हां, मेन सोर्स कोण आहे, ज्ञानाचा सागर ज्याला म्हटलेला, आणि जन्म मरणच्या चक्रातून जो न्यारा आहे तो कोण आहे, तर तो परमात्मा आहे. तर इथे देवाची द्वारी हा जो शब्द आहे देव, तर दोन्ही अर्थाने आपण घेऊ शकतो. एक सगुण जो दिसतो मला दिव्य गुणाने नटलेला तो, आणि एक जो दिसत नाही तो. ठीक आहे ना, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याने काय घ्यायचं ते. ठीक आहे, मला असं वाटतं की पतित पावन जेव्हा आपण हा शब्द वापरतो, पतित पावन म्हणजे पाप क्षालन करणारा, तुमचे पाप साफ करणारा, जो मुख्य मला असं वाटतं परमात्म्याचं कर्तव्य आहे. आणि तो परमात्मा जन्म मरणच्या चक्राच्या बाहेर असला पाहिजे. कारण जो व्यक्ती जन्म मरणच्या चक्रामध्ये येतो तो दुसऱ्यांना जन्म मरणच्या चक्रातून काढू शकत नाही, कारण तो स्वतः कर्माच्या बंधनामध्ये बांधलेला असतो. काही जण इथे दोन शब्द वापरतात, ते म्हणतात की नाही, त्यांना कसलंही बंधन नसतं, ते लीला म्हणून येतात. लीला दोन शब्द आहेत, एक कर्म विग्रह आणि लीला विग्रह. आपल्यासारखे जे लोक असतात ते शरीर धारण करतात, कर्म करतात. कर्म म्हटलं की सुख आणि दुःख दोन्ही आलं, म्हणजे चांगलं कर्माचं सुख, चांगलं कर्म नसेल तर दुःख. आणि ह्या वस्त्रपटामध्ये आपण अडकतो, ज्याला जे गीत आहे ना, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी, जर आणि तर. हा, वस्त्र माणसा, फार सुंदर लिहिलं आहे, ज्याने पण लिहिलं आहे, गदी माडगुळकर. हा, तर हे जे आहे ह्याच्यामध्ये आपण येतो. आणि हे जे महान आत्मे आहेत किंवा ज्यांना देवात्मा म्हणतात, त्यांचा लीला म्हणून ते येतात. म्हणजे त्यांच्या कर्माचा काही त्यांना लेपशेप दुःख येत नाही त्यांना, असं म्हटलं जातं. इथे मला ब्रह्माकुमारीचं ज्ञान अतिशय समर्पक, माझ्या मनात जे काही प्रश्न होते त्याची मला उत्तरं मिळाले. कारण माझ्या मनात असा प्रश्न होता की एक व्यक्ती कर्म करते आहे, जरी ती लीला म्हणून करते आहे, पण त्या कर्माचं इम्प्रिंट कुठे जात आहे, त्याचं रेकॉर्डिंग कुठेतरी जात असेल. आणि व्हॉट इज द मेकॅनिझम, अशी कोणती प्रक्रिया आहे की ती व्यक्ती कर्म करीत असून सुद्धा त्याच्यावर इफेक्ट का येत नाही. सर्वसाधारणपणे मला असं दिसतं की कर्म केलं की त्याचं रेकॉर्डिंग येतं, इफेक्ट येतं. मग त्याला कोणता शब्द आहे, तर ते मला स्पष्टीकरण ब्रह्माकुमारीच्या ईश्वरीय राजयोगामध्ये मिळालं की देवात्मा आणि परमात्मा फरक आहे. परमात्मा दिव्य कर्म करतो, पण तो तत्वांच्या बंधनातून मुक्त असतो. 5 तत्वाचं जे शरीर आहे त्याच्या तत्वाच्या बंधनातून मुक्त असतो. निराकार म्हणून तो आहे, त्याला स्वतःचं शरीर नाही. आता निराकार शब्दाचा अर्थ काही लोक असं घेतात की ज्याचा आकारच नाही आहे तो निराकार, पण आकाराशिवाय कोणती वस्तूच नाही आहे. इव्हन जर आपण म्हटलं, आता तुम्ही जे सांगितलं की निराकार जो आहे त्याच्यावर जर का विचार आपण केला, डेफिनेशन जी आहे निराकाराची, बरोबर डेफिनेशन, ज्याला आकारच नाही आहे, पण तशीच डेफिनेशन पॉईंटची पण आहे. हां, ते जॉमेट्रीमध्ये जी पॉईंट आहे त्याची डेफिनेशन आहे की विच डज नॉट हॅव एनी डेप्थ, ब्रेड्थ ऑर लेंथ. तरीही शिक्षक सांगतात मुलांनो याला बिंदू म्हणतात, म्हणून मोठाच्या मोठा फळ्यावर काढतात, कारण तो कुठेतरी ॲझ्युम केल्याशिवाय तो दिसू शकत नाही. जसा पॉईंट आपल्याला काढता येतो तसाच मला वाटतं निराकार जरी असेल तरी ज्योतिर्बिंदू, ज्योतीमधला जो बिंदू आहे तो मला वाटतं पॉईंट असावा. एक्झॅक्टली. त्यामुळे नाम आणि रूपापासून हे जे दोन शब्द आहे ना, ज्याला रूप आहे त्याला नाव पण आहे. म्हणून हा जो शब्द आहे की निराकार, हा शब्द का आला ह्याच्यावर मी चिंतन करत होतो की तो सर्वसामान्यांना दिसत नाही ना. बरोबर, त्याला बघण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. ठीक आहे ना, आणि ती दिव्य दृष्टी मेडिटेशनने, चांगल्या तपस्याने तुम्ही साध्य करू शकता. मायक्रोस्कोपिक साईट. येस, मायक्रोस्कोपमध्येच जंतू दिसतात, साध्या ह्याने दिसत नाही. दिव्य दृष्टी म्हणजे मायक्रोस्कोपच्या मधून घेतलं एक्झॅक्टली दिसतात, नाही तर नाही दिसत. बरोबर. तर म्हणून त्याला शब्द निराकार आला, पण याचा अर्थ असा नाही की त्याला आकार नाही आहे. ठीक आहे, असं माझ्या बुद्धीला ते पटलं. आणि दुसरी गोष्ट की सगुणामध्ये बुद्धी जाण्याचं की मला ते साक्षात दिसतं आहे, त्यामुळे त्याला ॲप्रिशिएट करणं, त्याला भरवणं, त्याला कपडे घालणं आहे ना, त्याच्याबरोबर रास लीला वगैरे करणं हे फार सोपं आहे.
त्यामुळे भरपूर लोकांनी असं सांगितलं की सगुण भक्ती हा चांगला सर्वसामान्यांसारख्या निराकारसाठी जाऊ नये. मग त्यांनी वेगळे पंथ कडले की जसे मीरा आहे सगुण भक्ती करणारी आहे, आणि तुकाराम महाराज आहेत आपले महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू ज्यांना आपण म्हणतो, खरोखर अतिशय श्रेष्ठ कवी, आणि तुम्ही काय शब्द वापरा, मला शब्द आठवत नाही त्या व्यक्तीसाठी. आणि एकीकडे जगद्गुरू म्हणतात त्यांना, जगद्गुरू संत तुकाराम. आणि पहिली लाईन इथे मला वाटतं की पूर्ण हरिपाठाचा बेस ही पहिली लाईन आहे. बरोबर. पूर्ण जे 28 अभंग आहेत हरिपाठाचे, तिथे मला असं वाटतं ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. पूर्ण हरिपाठ पुन्हा पुन्हा वाचल्यावर त्याच्यावर चिंतन केल्यावर मला जे वाटतं की ज्ञानेश्वरांनी स्वतः ते निराकाराचे उपासक होते है ना, नाथ संप्रदायात, पण त्यांनी सगुण भक्ती सांगितली. का? कारण मला असं वाटतं की त्यांच्या समोर जी बसलेली लोक होते, समाजाचं वय जे होतं ते वय कमी होतं, आणि सर्वसाधारण घरातली गृहस्थी व्यक्ती होती, संसार करणारे, त्यांच्यासाठी निराकाराची भक्ती कठीण. त्यामुळे ते म्हणाले सुरुवात इथून कर, ठीक आहे ना, हळूहळू ते तिथपर्यंत पोहोचशील. तसं मला वाटतं त्यावेळेला समाजाचं वय जे होतं ते पूर्ण नव्हतं, आणि म्हणून संतांनी मेटाफरमध्ये रूपकात्मक गोष्टीत परमात्म्याचं वर्णन केलं. अतिशय बरोबर. त्याच्याबरोबर मी असं म्हणेन, पण त्यांनी खरं ज्ञान पण दिलेलंच आहे त्याच्यामध्ये. ते घेणाऱ्यावर आहे की कसा घेतोय ते. पुन्हा म्हणूनच असं म्हणतात की जेव्हा ते परमात्म्याची गोष्ट सांगतात ना, की 4 आंधळे होते, त्यांना हत्ती दिला, तर त्यांना विचारलं हत्ती कसा आहे, तर ज्याच्या हातात जे आलं तो म्हणाला की हत्ती तसा आहे. एकाचा हात पाठीवर गेला तो म्हणाला हत्ती एका भिंतीसारखा आहे, एकाच्या हातात शेपूट आला तो म्हणाला दोरीसारखा आहे, एकाच्या हातात पाय आला तो म्हणाला खांबासारखा आहे, सुपासारखा आहे. हे का झालं? कारण प्रत्येकाने तो भाग अनुभव केला. त्यामुळे संपूर्ण रूपाने परमात्म्याला पूर्ण सत्य. त्यामुळे मला असं वाटतं देव आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये फरक केला पाहिजे. ज्याला शरीर आहे 5 तत्वाचं, आणि त्याच्यामध्ये दिव्य गुण आहेत, दे आर ॲक्च्युली मॅनिफेस्टेशन ऑफ ऑलमायटी. म्हणजे निराकार जर साक्षात ह्या सृष्टीवर आला आणि त्यांनी जर जन्म घेतला तर तो ह्या देव आत्म्यासारखा दिसतो. म्हणून माऊलींनी आणखीन एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे अभंगामध्ये की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, है ना. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. म्हणजे माऊलीला तो अनुभव झालेला आहे, त्याच्याशिवाय तू असे बोलू शकत नाही आहे, ठीक आहे ना. तर हा अनुभव आपल्याला पण घ्यायचा आहे, आणि त्याच्यासाठी हा फरक आपल्याला माहिती पाहिजे. पण मी पुन्हा असं म्हणतो की थेरीमध्ये जाता न जाता, कारण काही वेळेला मला असं वाटतं, मी स्वतः, आम्हाला असं इंग्लिशमध्ये एक शब्द आम्ही वापरतो, त्याला आम्ही म्हणतो पॅरालिसिस ऑफ ॲनालिसिस. टू मच ऑफ थेअरीमध्ये जातं. काही वेळेला काही लोकांशी जेव्हा चर्चा करताना मी बसतो तेव्हा शब्दांमध्ये आम्ही फसतो भरपूर ठिकाणी. तेव्हा आमच्या एक फार सिनियर व्यक्ती होते, त्यांनी मला म्हटलं की अरे सचिन, तुला आंबे खायचे आहे की पेड गिनना आहे तेरे को, तुला रस टाकायचा आहे की तू झाडं मोजतोयस नसती. त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं याच्यात जावं की नको जा. पण काही वेळेला स्पष्टीकरण असणं आवश्यक असतं, कारण बेसच आपला चुकला तर आपण दुसऱ्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो. ऑफकोर्स मी इथेच पुन्हा म्हणेन की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, है ना. मराठीमध्ये होतं अजिबात नथिंग. म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करणं चांगलं. जर तुला कुठेच वेळ नाही तर कमीत कमी तू सगुणामध्ये तरी जा, सगुणासमोर उभे राहा, तिथे क्षणभर उभा राहून त्याचं दर्शन घे, अँड देन एक्सपिरियन्स दॅट. तर तेवढं तरी करा. पण मी असं म्हणेन अल्टिमेटली पतित पावन जो आहे तो निराकार परमात्मा आहे, आणि आम्हाला परमात्म्याने सांगितलं की नाम रूपापेक्षा न्यारी कोणतीही वस्तू नसते. ज्या वस्तूला रूप आहे त्याला नावच असलं पाहिजे, आणि परमात्मा ज्योती स्वरूप आहे, अतिशय सूक्ष्म आहे, ह्या डोळ्याने दिसत नाही, दिव्य दृष्टीने पाहावं लागतं. आणि त्याचं नाव जे आहे ते आहे शिव. आणि मला का विशेष वाटलं, कारण आपण हरिपाठ जो पाहतो आहोत माऊलीचा, त्याच्यामध्ये 3 वेळा शिव हा शब्द आलेला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. आपण पुढे ते पाहणार आहोत. 3 वेळा शिव हा शब्द ह्याच्यामध्ये आलेला आहे, 8 आणि 14 मध्ये. तर हा जो शब्द आहे हा परमात्म्याचा ओरिजिनल शब्द आहे. परमात्मा शिव का म्हणतात, कारण परमात्म्याचं मुख्य कर्तव्य जे आहे सगळ्यांचं कल्याण करणं, ह्या सृष्टीचं परिवर्तन करणं, आणि ह्या सृष्टीवर सुखाची दुनिया, स्वर्ग, सतयुग आणणं. कारण त्यांनी
गीतेमध्ये आपल्याला आश्वासन दिलं आहे की यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा धर्म ग्लानी होईल तेव्हा मी येतो आणि तेव्हा मी सतधर्माची स्थापना करतो. म्हणजे आता तो सतधर्म नाही आहे, ते सतधर्माची स्थापना करण्यासाठी. आणि मला सांगायला फार अभिमान वाटतो की ज्याला आपण जन्म भक्ती केली, ज्याची त्याला आळवलं, शोधलं, तीर्थ व्रत वैकल्य जे काय केलं असेल ते केलं आणि सप्त पाताळात धुंडला म्हणतात. हां आणि आपल्या ह्या सगळ्या भक्तीला ऐकून तो साक्षात ह्या सृष्टीवर येऊन मागील 76 वर्षापासून ह्या सृष्टी परिवर्तनाचं कार्य करतो आहे. तर तुम्ही जरूर हे जाणून घ्या की परमात्मा, मी पुन्हा इथे म्हणेन, तो चमत्कार करत नाही, ठीक आहे ना, तो जादू करत नाही. त्याची जादू हीच आहे की तो ज्ञानाच्या आधारे परिवर्तन करतो. म्हणून ब्रह्माकुमारी युनिव्हर्सिटी आहे. ब्रह्माकुमारी भले म्हणतात की पंथ वगैरे आहे, पण मी त्याला युनिव्हर्सिटी म्हणतो. आणि मला सगळ्यात जास्त इकडे आवडतं जे ज्ञान दिलं जातं. त्याचं नावच विश्वविद्यालय. विश्वविद्यालय, प्रजापिता ब्रह्माकुमारी ज्ञान दिलं जातं. आणि ज्ञानाच्या आधारे आपण मनन चिंतन करून आपल्यामधली पॉझिटिव्हिटी जागृत करतो. आणि सतयुग काय आहे? सतयुग म्हणजे जेवढे काही लोक आहेत सगळे पॉझिटिव्ह आहेत, ते सतयुग आहे. जर आपण ह्या वेळेला सगळ्या लोकांना पॉझिटिव्ह करू शकलो तर दॅट विल बी सतयुग. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सतयुग, ते सतयुग आहे. तर ते सतयुग निर्माण करण्यासाठी ज्ञानाच्या आधारे परमात्मा परिवर्तन करते. मला परमात्म्याचं एक नाव खूप आवडतं, त्याची वेगळी महिमा आहे जे आपण पुढे पाहणार आहोत. त्याचं नाव आहे की तो भाग्य विधाता आहे. भाग्य विधाता म्हणजे काय? तो भाग्याचं विधान करतो. तो जादू नाही करत, चमत्कार नाही करत, तो नियम सांगतो खेळाचे. नियम म्हणजे आता जे सायन्स हल्लीचं काय सांगताय, नियम सांगतं ना आपल्याला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे काय नियम सांगतायत आपल्याला. परमात्मा पण सगळ्यात मोठा सायंटिस्ट आहे. आणि तो पण या संपूर्ण विश्वात मध्ये आपण जे जन्म मरणमध्ये येतो त्याचे, तो जन्माचे, चांगल्या जन्माचे, चांगल्या आयुष्याचे नियम सांगतो. तो विधान करतो. आणि ज्या विधानावर जे चालतात त्यांचं आयुष्य श्रेष्ठ होतं. तुम्ही त्या विधानावर नाही चालला तर तुम्हाला तेवढा बेनिफिट मिळत नाही. पण तो कोणाला फेवर करत नाही, तो बिलकुल न्यायी आहे. कोच. हां, आणि ही इज अ व्हेरी गुड कोच. पण भरपूर लोकांच्या अशा मान्यता आहेत, त्यांना असं वाटतं की परमात्माच हे सगळं करतो, म्हणजे दुःख पण तो देतो, सुख पण तो देतो. मी ह्याला मानत नाही. मला फक्त वाटतं जे ब्रह्माकुमारीमध्ये सांगितलं जातं स्पष्टपणे की तो नियम सांगतो. तुम्ही नियम ओळखा आणि आपलं आयुष्य श्रेष्ठ बनवा. आता जे कोच सांगितलं तुम्ही त्याच्यावरनं मला खूप छान वाटलं की आता क्रिकेटमधला कोच असतो. आता सचिन तेंडुलकर आपण खूप श्रेष्ठ व्यक्ती होऊन गेली आणि त्यांचे कोच पण रमाकांत आचरेकर होते. सचिन तेंडुलकर एवढे ग्रेट झाले, आता झाले म्हणायचं, रिटायर झाले ते म्हणून. पूर्वी सचिन तेंडुलकर झाला म्हणायचं. तर ग्रेट व्यक्ती होऊन गेली. रमाकांत आचरेकरांनी त्याला शिकवलं बाउन्सरवर सिक्सर कसा मारायचा. पण रमाकांत आचरेकर ब्रेट लीला सांगत नाहीत की त्या सचिन तेंडुलकर माझा लाडका शिष्य आहे आणि त्याला सरपटीत बॉल टाक म्हणजे तो सिक्सर मारेल. आणि इथेच मला आत्ता जे तुम्ही सांगितलं तो कोच आहे. कोचचं काम काय शिकवायचं आहे, बाकी खेळायचं आपण खेळायचं. म्हणून दुःख आणि सुख जरी आली तरी झेलायची आपणच झेलायची. आणि म्हणून तो सुख करता म्हटलं जातं. आपण मोटिवेशनल अशा गोष्टी बघतो, पण कसं आहे, दोन गोष्टी आहेत इथे. थोडं मी म्हणेन की हे मोटिवेशनल टॉक आपण देतो आणि कोचबद्दल बोलतो, पण कोच कसा आहे, एक सपोर्ट म्हणून असतो, आधार म्हणून असतो, पण तिथे हिंमत मलाच ठेवावी लागते, ठीक आहे ना, मैदानात. आणि इथे परमात्म्याचे आणखीन मला एक जो अनुभव आहे की तो नुसतं ज्ञान देत नाही, ज्ञानाबरोबर शक्ती पण देतो. ज्ञान ही ऑलरेडी एक शक्ती आहे. पण कसं असतं, आता मला माझ्या MBBSचे दिवस आठवत आहेत. MBBSची आमची जी परीक्षा होती, आम्हाला 6 पेपर असायचे, मेडिसिन, सर्जरी, ENT, सायकॅट्री आणि गायनॅकॉलॉजी, ऑफ्थॅल्मॉलॉजी, आणि ते असे कंटिन्यू 6 पेपर आणि सिलेबस पूर्ण व्हायचं, पूर्ण रिवाईज करायचं. नुसतं हार्ट जरी वाचायला गेलं तरी 6 तास जायचे. त्यामुळे प्रचंड टेन्शन आम्हाला असायचं. मेडिसिन आणि सर्जरी हे मोठे पेपर असताना रिवाईज. तर मी बघायचो की जेव्हा एक्झामिनेशन हॉलमध्ये घुसायची हिंमत नाही व्हायची. वाचलेलं सगळं आहे पण ती घुसायची हिंमत नाही व्हायची. काय पेपर येईल आणि एक शॉर्ट नोट राहिले तर फेल व्हायचे चान्सेस वाढतात. तर नुसतं ज्ञान असून चालत नाही, ती हिंमत लागते, ती शक्ती लागते, धैर्य लागतं. ते आपण ते पुन्हा पुन्हा पाहतोय, धैर्य लागतं. आणि ती शक्ती
कोणतरी आपल्याला देतं आणि मग आपण त्याला म्हणतो तू देवासारखा आहेस, तू मला शक्ती दिली, तू माझ्यासाठी प्रेरणा आहे, शक्ती आहे. आणि माझा असा अनुभव आहे की परमात्मा सर्वशक्तिवान ती शक्ती आपल्याला देतो. नुसता तो बोलत नाही, ती शक्ती देतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, क्षणभर त्याच्या दरवाजात उभं राहायचं Very आहे. good, very तेरे द्वार खडा. तर परमेश्वर असा आहे की आपल्याला वाटतं काही वेळेला नाही, तुम्ही लायक बना. भरपूर लोक म्हणतात की परमेश्वराची आपण मुलं आहोत ना, तो स्वतःहून का नाही देत. नाही, मी सगळ्यांना एकच सांगतो की तुम्ही पण, तुमची पण मुलं आहेत घरी, तुम्ही कोणाला द्याल तुमच्याकडचं सगळं? जो तुमच्या म्हणण्यावर ऐकतो, जो अज्ञानकारी आहे ना, जो चांगल्या गुणाचा आहे त्यालाच तुम्ही द्या ना. एखादा मुलगा जर पैसे उडवणारा असेल, तो जुगार वगैरे खेळणारा असेल, त्याला तुम्ही देणार नाही तुमची प्रॉपर्टी. बोला हा उडवून टाकेल एका वर्षामध्ये सगळं. तुम्ही लायकाला द्याल ना. तर आपल्याला ते लायक बनायचं आहे. जेव्हा आपण परमात्म्याचे लायक बच्चे बनतो तेव्हा त्याचं सगळ्या प्राप्ती आपल्याला होतं. आणि लायक बनायचं म्हणजे काय, उभा क्षणभरी देवाच्या द्वारे, तेच लायकी, आणखीन काही नाही आहे. त्याच्या समोर क्षणभर तुम्ही उभे राहा, त्याच्या सगळ्या शक्ती तुम्हाला त्याला प्राप्त लाईक होईल. केलं तर आपण लायक बोलतो. आणि ते लाईक कसं करायचं ते खूप छान सांगितलं. पुढच्या भागात आपण याच्यावर विस्तृत चर्चा करणार आहोत. आपल्याकडं डॉक्टर सचिन परब असणारच आहेत. तेव्हा पुन्हा पुढच्या भागात भेटूया. पण त्याआधी आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आपण लिहून घ्या, www.bkmarathi.com. या वेबसाईटवर प्रतिक्रिया कळवा, आपले अभिप्राय कळवा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.